चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. आजच्या या सखोल आढाव्यात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो केवळ एका बातमीपुरता मर्यादित नाहीये. म्हणजे आपण नेहमी शिक्षणाबद्दल किंवा शाळांबद्दल फक्त सिद्धांतांवर बोलतो, पण आज आपल्याकडे प्रत्यक्ष मैदानावरचा डेटा आहे. अगदी बरोबर. आज माझ्या पाहण्यात एक खूपच भारी अहवाल आणि काही व्हिडिओज आले. हा सगळा डेटा चोपडा इथल्या विवेकानंद विद्यालया या शाळेचा आहे. बरं. त्यांनी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन अतिशय भन्नाट आणि चैतन्यमय वातावरणात साजरा केला. हे फक्त एखाद्या कार्यक्रमाचं साधं रिपोर्टिंग नाहीये. तर शालेय पातळीवर विज्ञानाची आवड कशी निर्माण केली जाते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. एक्झॅक्टली. आता 28 फेब्रुवारीचा दिवस म्हणजे भारतीय विज्ञानाच्या इतिहासातला एक टर्निंग पॉइंटच म्हणावा लागेल. 1928 मध्ये याच दिवशी सर सी.व्ही. रमण यांनी त्या प्रसिद्ध रमण इफेक्टचा शोध लागल्याची घोषणा केली होती. पण बऱ्याचदा आपण फक्त नाव लक्षात ठेवतो, त्यामागचं विज्ञान विसरतो. म्हणजे रमण इफेक्ट म्हणजे नेमकं काय? तर जेव्हा प्रकाश एखाद्या पारदर्शक माध्यमातून आरपार जातो तेव्हा त्या प्रकाशातल्या काही किरणांचा मार्ग बदलतो. हो, मार्ग आणि त्यांची लांबी, ज्याला आपण वेव्हलेंथ म्हणतो, ती बदलते. आणि याच शोधामुळे आपल्याला समुद्राचं पाणी निळं का दिसतं याचं अचूक उत्तर मिळालं होतं, ज्यासाठी त्यांना पुढे नोबेल पुरस्कारही मिळाला. नक्कीच. पण आजकाल शाळांमध्ये हा दिवस साजरा करताना फक्त शास्त्रज्ञांचे फोटो लावून थांबण्यापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये तो चौकसपणा कसा आणता येईल यावर भर दिला जातो. विवेकानंद विद्यालयाचा हा उपक्रम याच दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा वाटतो मला. हो, आणि या कार्यक्रमाची सुरुवात बघून तर मी खरंच थक्क झाले. म्हणजे विज्ञानाचा कार्यक्रम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? प्रयोग असतील, चार्ट्स असतील किंवा एखादं जड भाषण. तेच ना. पण इथे सुरुवात एकदम अनपेक्षित होती. इयत्ता 5वीच्या चिमुकल्या मुलींनी चक्क एक सुमधुर असं विज्ञान गीत सादर केलं. अरे वा. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की या मुली अतिशय आत्मविश्वासाने माईकवर गातायत. मागे एक विद्यार्थी त्यांना तबल्यावर छान साथ देतोय. शाळेचे शिक्षक श्री विवेक बाविस्कर सर यांनी या सादरीकरणासाठी त्यांना बहुमोल मार्गदर्शन केलं होतं. पण मला सांगा, विज्ञानासारख्या लॉजिकल विषयाची सुरुवात अशी संगीताने करणं हे थोडं वेगळं नाही का वाटत? वरवर पाहता ते वेगळं वाटेल, पण यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे यामागे खूप उत्तम शैक्षणिक मानसशास्त्र दडलेलं आहे. अच्छा, ते कसं? आपण नेहमी कला आणि विज्ञान या दोन वेगळ्या शाखा मानतो. पण जेव्हा तुम्ही 5वी सारख्या लहान वर्गातल्या मुलांचा विचार करता, तेव्हा विज्ञानाचे अवघड शब्द त्यांच्यासाठी थोडे भीतीदायक असू शकतात. बरोबर आहे. अशावेळी कलेच्या माध्यमातून एका लयबद्ध गाण्यातून विज्ञानाची सुरुवात केली तर ती भीती कुठल्या कुठे पळून जाते. माणसाचा मेंदू हा लयीला खूप लवकर प्रतिसाद देतो. म्हणजे पाढे पाठांतर करण्यापेक्षा एखादं गाणं आपल्याला पटकन कसं लक्षात राहतं, तसंच काहीचं. अगदी तसंच. लहान मुलांचं कुतूहल जागं करण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. हा मुद्दा खरंच विचार करण्यासारखा आहे. बरं, या सुरेल सुरुवातीनंतर मंचावर प्रतिमा पूजन झालं. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या उपक्रमासाठी शाळेची सर्व महत्त्वाची मंडळी तिथे हजर होती. मुख्याध्यापक आणि इतर मान्यवर असतील तिथे. हो, अहवालात स्पष्ट उल्लेख आहे की उपमुख्याध्यापक श्री पवन लाठी आणि श्रीमती सरला शिंदे सुद्धा होत्या तिथे. बरोबर. त्यासोबतच श्री अजय पाटील, श्री राधेश्याम पाटील आणि राजेश्वरी भालेराव, तसंच धनश्री धनगर हे सर्व मान्यवर तिथे उपस्थित होते. हो, आणि सुरुवातीलाच श्रीमती सरला शिंदे यांनी कार्यक्रमाचं उत्तम प्रास्ताविक केलं आणि रूपरेषा स्पष्ट केली, ज्यामुळे मुलांना पुढचे 2 तास काय होणार आहे याची क्लिअर आयडिया आली. हे खूप गरजेचं असतं. आणि शाळेतल्या अशा कार्यक्रमांना जेव्हा वरिष्ठ मंडळी स्वतः उपस्थित राहतात, तेव्हा त्यातून विद्यार्थ्यांना एक स्पष्ट संदेश जातो की हा विषय संस्थेसाठी महत्त्वाचा आहे. नक्कीच. यानंतर श्री राधेश्याम पाटील यांनी जे मार्गदर्शन केलं त्याचा गाभा मला खूप प्रॅक्टिकल वाटला. हो, त्यांनी विज्ञानाचं महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील विज्ञानाचा वापर यावर भर दिला. एक्झॅक्टली. त्यांनी फक्त विज्ञानाचे गोडवे गायले नाहीत, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय हे त्यांनी समजावून सांगितलं. आणि हेच आजच्या काळात आवश्यक आहे. आपण बघतो, मुलं विज्ञानात पैकीच्या पैकी गुण मिळवतात, पण खऱ्या आयुष्यात अंधश्रद्धांना बळी पडतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमागे का आणि कसं असा प्रश्न विचारण्याची सवय रुजवणं महत्त्वाचं आहे. प्रश्न विचारण्याची सवय. आणि इथूनच खरी रंजक माहिती सुरू होते. कारण याच संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होतं
विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा. म्हणजे सायन्स क्विज. हो, 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी. पण मला या प्रक्रियेतली सगळ्यात भारी गोष्ट काय वाटली माहितीये? त्यांनी थेट मंचावर गट आणून क्विज नाही सुरू केली. मग आधी सिलेक्शन राऊंड घेतला असेल. हो, सुरुवातीला 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांची MCQ म्हणजे बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने एक लेखी परीक्षा घेण्यात आली आणि त्यातून निवडक हुशार विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. मी म्हणेन की ही निवड प्रक्रिया म्हणजे एक उत्तम शैक्षणिक धोरण आहे. कशामुळे? बघा, वर्गात अशी अनेक मुलं असतात ज्यांना उत्तरं माहिती असतात, पण स्टेजवर येऊन बोलण्याची त्यांना भीती वाटते, ज्याला आपण स्टेज फ्राईट म्हणतो. बरोबर. जर तुम्ही थेट तोंडी परीक्षा घेतली तर ही मुलं मागे पडतात. पण जेव्हा तुम्ही आधी लेखी MCQ घेता तेव्हा सर्वांना स्वतःचं ज्ञान सिद्ध करण्याची समान संधी मिळते. आणि या फिल्टरमधून जे 4 गट तयार झाले त्यांची नावेही विज्ञानाशी जोडलेली होती. या 4 गटांची आणि त्यातल्या हुशार विद्यार्थ्यांची नावे पाहताना त्यांची वर्षभराची तयारी स्पष्ट दिसते. ते गट कोणते होते? पहिला होता अल्फा गट, ज्यामध्ये मानव, नितीन पाटील आणि आदित्य महेश पाटील हे विद्यार्थी होते. आणि दुसरा गट? दुसरा होता बीटा गट, ज्याचं प्रतिनिधित्व जान्हवी दीपक सोनवणे आणि दिशा श्याम बडगुजर करत होत्या. तिसरा गामा गट, ज्यात निपुण कांतीलाल पाटील आणि ओम निलेश कासार होते. आणि चौथा म्हणजे डेल्टा गट, ज्यामध्ये रोहित गुलाबराव पाटील आणि अयान लुकमान तडवी हे दोघे होते. म्हणजे हे 8ही विद्यार्थी त्या लेखी परीक्षेच्या चाळणीतून तावून सुलाखून निघालेले होते. आता खऱ्या ज्ञानाची कसोटी लागणार होती. हो, आणि यानंतर जी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्समधून मला प्रश्नांची विविधता पाहायला मिळाली ती थक्क करणारी होती. आपण थेट त्या प्रश्नांकडेच वळूया. नक्कीच. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि पर्यावरण असा एकही विषय त्यांनी सोडला नव्हता. जीवशास्त्राचा एक प्रश्न ऐकून तर मलाच वाटलं की याचा अभ्यास आपणही परत करायला हवा. असा कोणता प्रश्न होता? शिक्षकांनी विचारलं, इन्स्युलिनची निर्मिती कुठे होते? आणि उत्तर? बीटा गटाच्या जान्हवी आणि दिशाने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं, पॅनक्रियाज किंवा स्वादुपिंड. बापरे, 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे खूपच अचूक उत्तर आहे. इन्सुलिन म्हणजे आपल्या शरीरातला तो घटक जो रक्तातल्या साखरेचं नियंत्रण करतो. जेव्हा हे पॅनक्रियाज इन्सुलिन बनवणं कमी करतं तेव्हाच मधुमेह म्हणजे डायबिटीस होतो. ही शरीराची रचना इतकी क्लिअर असणं कौतुकास्पद आहे. याच बीटा गटाला आणखी एक बाउन्सर प्रश्न होता, फंगीची म्हणजे बुरशीची पेशीभित्तिका कशापासून बनलेली असते? सेल वॉलबद्दल प्रश्न होता. हो, मला वाटलं मुलं इथे अडकतील, पण त्यांनी कायटिन हे एकदम परफेक्ट उत्तर दिलं. कायटिन हा निसर्गातला एक खूप रंजक घटक आहे. साधारणपणे वनस्पतींच्या पेशी सेल्युलोजपासून बनलेल्या असतात, पण बुरशी वेगळी असते. आणि यातली आश्चर्याची गोष्ट म्हणजे खेकडे किंवा कीटकांच्या शरीराबाहेर जे कडक कवच असतं ना, ते सुद्धा याच कायटिनपासून बनलेलं असतं. अरे वा, हे मलाही माहिती नव्हतं. याशिवाय एड्स कशामुळे होतो यावर HIV व्हायरस आणि मानवी शरीराचं तापमान किती असते यावर 37°C किंवा 98.6° अशी उत्तरेही मुलांनी अत्यंत अचूक दिली. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर ही मुलं केवळ पाठांतर करत नाहीयेत, त्यांना कन्सेप्ट समजले आहेत. बरोबर. आता आपण फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राकडे येऊ. इथे एक खूप इंटरेस्टिंग प्रसंग घडला. शिक्षकांनी प्रश्न विचारला की आवाजाची तीव्रता कशावर अवलंबून असते. इथे गामा गटाने घाईघाईत फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता असं उत्तर दिलं, जे चुकीचं होतं. आवाजाची तीव्रता ही फ्रिक्वेन्सीवर नाही तर अँप्लिट्यूडवर म्हणजेच आयामावर अवलंबून असते. हो, तेच शिक्षकांनी तिथे समजावून सांगितलं. हा असा प्रश्न आहे जिथे मोठी माणसंही गोंधळतात. फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड यातला फरक सोप्या भाषेत सांगायचा झाला तर फ्रिक्वेन्सी म्हणजे आवाजाचा तीक्ष्णपणा. जसं उंदराचं चिवचिवणं ही हाय फ्रिक्वेन्सी झाली. पण अँप्लिट्यूड म्हणजे निव्वळ व्हॉल्यूम. वाघाची डरकाळी ही हाय अँप्लिट्यूड असते. गामा गटाने चूक केली असली तरी त्यातून तिथे बसलेले सर्वच विद्यार्थी शिकले असतील. अगदी खरंय. आणि याच राऊंडमध्ये अल्फा गटाने परावर्तनाच्या नियमावर आधारित प्रश्नाचं एकदम अचूक उत्तर दिलं. लॉ ऑफ रिफ्लेक्शन. हो, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे प्रकाश ज्या कोणातून आरशावर पडतो त्याच कोणातून तो परावर्तित होतो. म्हणजे भिंतीवर बॉल मारला तर तो ज्या अँगलने जातो त्याच अँगलने परत येतो. तसंच उष्णतेचे वहन नेहमी जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे होते आणि घर्षण हे कॉन्टॅक्ट फोर्सचं उदाहरण आहे. हेही मुलांनी अचूक ओळखलं. मला या संपूर्ण क्विजमध्ये शिक्षकांचा कल खूप आवडला. पर्यावरण आणि रसायनशास्त्राचे प्रश्न बघितले तर हे लक्षात येतं.
हो ना, त्यांनी विचारलं होतं की जागतिक तापमान वाढीसाठी कोणता वायू प्रामुख्याने जबाबदार आहे. आणि यावर गामा गटाने नक्कीच कार्बन डायऑक्साईड किंवा CO2 हे उत्तर दिलं असेल. हो तिथे शिक्षकांनी नुसतं बरोबर म्हणून पुढचा प्रश्न नाही विचारला. त्यांनी 2 मिनिटे थांबून मुलांना समजावून सांगितलं की ग्लोबल वॉर्मिंगसारख्या ज्वलंत प्रश्नावर आपण काय करायला हवं. हेच खऱ्या शिक्षकाचं लक्षण आहे. तसंच इकोसिस्टममधील मृत प्राण्यांचे विघटन करणारे विघटक म्हणजे डिकम्पोजर्स आणि धातूंचे गुणधर्म जसे की ते उष्णता आणि विजेचे सुवाहक असतात यावरही डेल्टा गटाने अचूक उत्तरे दिली. गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. एक्झॅक्टली. या सगळ्यात तिथे बसलेल्या प्रेक्षक मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. प्रत्येक बरोबर उत्तरावर टाळ्यांचा कडकडाट होत होता. आणि याच उत्साहात गुणांची आकडेवारी म्हणजे स्कोरबोर्ड एकदम थ्रिलिंग होत चालला असेल. हो, पहिल्या फेरीनंतर जेव्हा शिक्षकांनी स्कोर सांगितला तेव्हा स्पर्धा एका बाजूला झुकल्यासारखी वाटत होती, कारण बीटा गट 6 गुणांसह आघाडीवर होता. ज्यामध्ये जान्हवी आणि दिशा होत्या. बरोबर. अल्फा गट 4 गुणांवर होता, डेल्टा गट 2 गुणांवर होता, तर गामा गटाला 0 गुण होते. संपणारी नव्हती ना? नाही, एकूण 4 फेऱ्या होत्या. आणि जसजशा फेऱ्या पुढे गेल्या, प्रश्नांची काठिण्य पातळी वाढत गेली, तसतशी अटीतटीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या फेरीत जो डेल्टा गट फक्त 2 गुणांवर होता, रोहित पाटील आणि अयान तडवी यांचा गट, हो, त्यांनी पुढच्या 3 फेऱ्यांमध्ये अशी काही मुसंडी मारली की संपूर्ण चित्रच पालटून गेलं. त्यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. अरे वा, म्हणजे एकदम कमबॅक केला त्यांनी. आणि सुरुवातीला आघाडीवर असलेला बीटा गट द्वितीय क्रमांकावर राहिला, तर गामा गटानेही 0 गुणांवरून कमबॅक करत तृतीय क्रमांक मिळवला. खेळातील ही हार न मानता शेवटपर्यंत प्रयत्न करण्याची खिलाडू वृत्ती या क्विझने मुलांमध्ये नक्कीच रुजवली असणार. नक्कीच. आणि या संपूर्ण स्पर्धेचा माहोल ज्यांनी खऱ्या अर्थाने जिवंत ठेवला, त्या दोघींचं विशेष कौतुक करायलाच हवं. सूत्रसंचालन कोणी केलं होतं? या संपूर्ण कार्यक्रमाचं अतिशय नेटके आणि ओघवते सूत्रसंचालन इयत्ता 9वी मधील विद्यार्थिनी मुक्ता गौरव पाटील आणि सौम्या जुगलकिशोर पाटील यांनी केलं. 9वीतल्या विद्यार्थिनी म्हणजे शिक्षकांनी त्यांच्यावर खूप मोठा विश्वास टाकला होता. हो, मी व्हिडिओमध्ये पाहिलं, त्या दोघीही अत्यंत आत्मविश्वासाने प्रेक्षकांशी संवाद साधत होत्या. मोठ्या मंचावर एवढ्या विद्यार्थ्यांसमोर न घाबरता सूत्रसंचालन करणे हे नेतृत्व गुणांचं उत्तम उदाहरण आहे. जे ज्ञान तुम्ही मिळवलंय ते ठामपणे मांडता येणं हे सायन्स कम्युनिकेशनचं महत्त्वाचं अंग आहे, जे मुक्ता आणि सौम्याने इथे सिद्ध केलं. तर या सगळ्याचा अर्थ काय? अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला कशी चालना मिळते आणि विज्ञानाप्रती त्यांची ओढ कशी वाढते हे आपण पाहिलं. अगदी बरोबर. आणि इथे मला एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेअर करायची आहे, जी या अहवालात नमूद केली आहे. कोणती? या संपूर्ण स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन व कौतुक केलेले आहे. अरे वा, हा खूपच केंद्रित आणि महत्वाचा मुद्दा आहे. हो ना. जेव्हा संस्थेचा असा ठाम पाठिंबा मिळतो तेव्हा शिक्षक असे आउट ऑफ द बॉक्स उपक्रम राबवण्याचे धाडस करू शकतात. पण आता या चर्चेच्या शेवटी जाता जाता मला श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडायचा आहे. नक्की सांगा. आज या मुलांनी विज्ञानाच्या नियमांची अत्यंत अचूक उत्तरे दिली आहेत, पण भविष्यात जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तंत्रज्ञान मानवी जीवनाचा प्रत्येक भाग व्यापून टाकेल, तेव्हा आजच्या या शालेय स्तरावर रुजवलेल्या मानवी वैज्ञानिक दृष्टिकोनाची जागा कोण घेईल? हा मोठा प्रश्न आहे. की हाच दृष्टिकोन, हीच प्रश्न विचारण्याची मानवी प्रवृत्ती आपल्याला तंत्रज्ञानाचा गुलाम होण्यापासून वाचवेल? मशीन उत्तरे देईल, पण कोणता प्रश्न विचारायचा आहे हे मानवालाच ठरवावे लागेल ना. अतिशय खोल आणि सकारात्मक विचार आहे हा. माहिती असणं आणि त्या माहितीचा शहाणपणाने वापर करणं ह्यातला फरक या मुलांनी नक्कीच समजून घेतला असेल. विवेकानंद विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन. श्रोतेहो, ही सविस्तर चर्चा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.